महानंद दूध संघ गुजरातच्या हाती देण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मात्र गुजरातला नव्हे तर केंद्रीय दूध संघाकडे आपण महानंद देण्याचा विचार असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे। नेमकं हा वाद का आहे आणि महानंद दूध संघ दुसऱ्या संस्थेकडे देण्याची वेळ का आली आहे, बघूया त्यावरचा एक रिपोर्ट। विविध प्रकल्पानंतर आता महाराष्ट्राची महानंद दूध संस्था सुद्धा गुजरातला आंदण दिल्ली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सरकारनं आरोपाला खोटं ठरवलंय, तर भुजबळांनी मात्र आपल्या सरकारला घरचा आहेर दिलाय। नेमका वाद काय आहे, त्याआधी आरोप प्रत्यारोप काय झाले ते पाहूया। एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? या महाराष्ट्रासाठी काय तुम्ही ठेवणार काय आहात? आम्हाला दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाडवाने पाहतायत। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, हे मी सांगतोय। हा पहिला मुद्दा। महानंद कारभार गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे। महानंद ही डब्याला संस्था होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळं ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला गेली। NDDB काय गुजरातची संस्था नाही ती। NDDB चालवणार म्हणजे काही NDDBच्या ताब्यात देणार नाही आपण ते। जसं जळगाव संघ डबक्याला गेला होता, आपल्या शेजारचं उदाहरण आहे। आणि मग NDDBने तो चालवला, बरोबर 10 वर्षामध्ये तो नफ्यात आणला आणि परत जळगाव संघाला तो देऊन टाकला। त्या धर्तीवर हे NDDBला महानंदाने निर्णय घेतला की चालवायला देण्याचा। महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झाली आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे। आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम नाही, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा त्याच्यामध्ये महा हा शब्द जो आहे महाराष्ट्रासाठी वापरला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही म्हणायला पटत नाही। पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त गेल्या वर्षी सरकारमध्ये आर्थिक अडचणीतल्या महानंदाला NDDBला देण्याचा विचार चालला होता। NDDB म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, अर्थात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड। ही संस्था केंद्र सरकारची असून तिचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे। असं म्हणतात की गुजरातच्या अमूल दुधाचा ब्रँड जो विकसित झाला त्यात याच बोर्डाचा मोठा हातभार होता। शिवाय हा आरोपही होतो की या संस्थेवर गुजरात सरकारचाही मोठा प्रभाव राहिलाय। महानंद डेअरी महाराष्ट्र दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते। महाराष्ट्र दूध सहकारी संघाचा शॉर्ट फॉर्मच महानंद असा आहे। गोकुळ, वारणा, राजहंस हे इतर सहकारी ब्रँड आहेत, तर चितळे, गोवर्धन, गोविंद हे खासगी ब्रँड। पण दुधाची शिखर संस्था म्हणून जशी गुजरातची अमूल आहे तसं महाराष्ट्रात महानंदाला ओळखलं जातं। सध्या महानंद दूध डेअरीचे अध्यक्ष विखे पाटलांचे सख्खे मेहुणे राजेश परजने तर दुग्ध विकास मंत्री म्हणून स्वतः विखे पाटील आहेत। गेल्या अधिवेशनात महानंदचा कारभार NDDB या केंद्रीय संस्थेकडे देण्याबाबत त्यांनी विधान केलं होतं। इतक्या वर्षाच्या सर्व्हिस झालेल्या लोकांना किमान चांगल्या प्रकारचं पॅकेज देता आलं पाहिजे आपल्याला त्यांना, की ज्यामुळे कामगारांचं नुकसान होणार नाही। या दृष्टीने सभापती महोदय कार्यवाही सुरू आहे आणि म्हणून अनेक अशा बाबी आहेत की ज्याचा त्या ठिकाणी उल्लेख करता येईल। परंतु महानंदाच्या एकूण सध्याच्या अर्थकारणामध्ये मोठा निर्णय सभापती महोदय एक तर कामगारांना त्या ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती द्यावी लागेल। तो प्लॅन NDDBकडे देताना त्यामध्ये ज्या अनियमितता झाल्यात, एका बाजूला ज्यांच्या काळात अनियमितता झाल्यात त्यांच्या विरुद्ध जबाबदारी निश्चित करून आपण ती कारवाई सुरू करू सभापती महोदय। परंतु महानंदाला ऊर्जित आवाज आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। महानंदा डेअरी ही केंद्राची NDDB जी आहे ना त्यांनी चालवायला घ्यावी। आपल्या जिल्ह्यातली मॅक्झिमम मुलांना मुलींना मी त्या डेअरीत लावली। 350 मुलं मी नोकरी लावले त्या ठिकाणी। ते सगळे बहुतांशी आले होते आणि त्याप्रमाणे मी संबंधित खात्याशी बोललो, अधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या कॅबिनमध्ये दिल्लीला
आणि त्यांना बोललं ही डेअरी तुम्ही घ्या आणि चालवा. तर प्रकल्प जात नाही, प्रकल्प तिथेच गोरेगावला राहणार. हाताळण्याचं काम NDB ही डेअरी करणार आणि अजून नक्की झालं नाही. गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला मात्र गुजरातच्या सर्व राज्यकर्त्यांना आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना पायघड्या घालत हा सबंध सहकाराचा उद्योग, दुग्ध व्यवसाय हा त्यांना बहाल करण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय. किसान सभेच्या वतीनं मी या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो. राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी आणि महानंदासारखा ब्रँड हा राज्याच्याच वतीनं कसा डेव्हलप होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत. गुजरातचा अमूल दुधाचा ब्रँड देशभर प्रसिद्ध आहे. तसा कर्नाटकात नंदिनी आहे, तामिळनाडूत अवनी दूध, केरळात मिल्मा आणि महाराष्ट्रात महानंदा. पण या चारही राज्यात महानंदाची स्थिती सर्वाधिक हलाखीची आहे. कधी काळी महानंदाचं दूध वितरण दिवसाला 8 लाख लिटर होतं. आता ते फक्त 25 ते 30 हजार लिटर इतकं आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. 722 वितरक, 20 लाख लिटर संकलनाची जागा, कोट्यावधींची जमीन अशी मूलभूत रचना असूनही महानंदला उतरती कळा लागली. या घडीला महाराष्ट्रात वितरणामध्ये खासगी दूध वितरकांचा वाटा 72%, तर सहकारी वितरकांचा वाटा फक्त 28% उरलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.